नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद आणि पंचायत समिती या डिपार्टमेंटमध्ये काही महत्त्वाच्या जागा प्रसिद्ध झालेल्या असून त्यासंबंधी आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहूया। आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाल्यावर आपल्या चॅनलवर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा उपलब्ध असते। सोबतच जर का फॉर्म ऑफलाईन असेल तर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा उपलब्ध असते। आणि त्यासाठी जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, आता आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघालेल्या आहेत। तर या ठिकाणी सर्वच पदांचा समावेश आहे। चला तर मित्रांनो, या ठिकाणी पाहता की मी सांगितल्याप्रमाणे राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या स्थापनेवरील गट क व गट ड च्या रिक्त पदांची विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या गोषवारा, अशा प्रकारे हा गोषवारा या ठिकाणी आपण थोडक्यात पाहत आहोत। तर या ठिकाणी पाहता की तुम्ही नंबर 1चा जिल्हा आहे पालघर। या पालघरमध्ये रिक्त पदे आहेत गट क च्या 48 आणि गट ड च्या 3, अशा एकूण 51 जागा पालघरमध्ये रिक्त आहेत। त्याचप्रमाणे रत्नागिरी 27 आणि ड च्या 8, अशा एकूण 35 रत्नागिरीमध्ये। ठाणेमध्ये 27 गट ड च्या 9, अशा 36, अशा प्रकारे या ठिकाणी सर्वच जिल्हे उपलब्ध आहेत। त्यानंतर या ठिकाणी सर्वात खाली पाहता की तुम्ही गडचिरोलीमध्ये गट क च्या आहेत 59 आणि गट ड च्या 4, अशा एकूण 63 जागा आहेत। त्यानंतर मित्रांनो, नागपूर विभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे गट क च्या 352 आणि गट ड च्या 88, अशा एकूण 440। अमरावती विभागातनी आहेत गट क च्या 70 आणि गट ड च्या 30, अशा 100 जागा आहेत। अकोल्यामध्ये 48 आणि गट ड च्या 27, अशा एकूण 75। वाशिममध्ये 35 आणि 14 क च्या आणि ड च्या, अशा एकूण 49। यवतमाळमध्ये 98 आणि 51 गट ड च्या, अशा 149, अशा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरती निघालेली असून तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे किंवा मग आपल्या चॅनलवर म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही सर्व PDF उपलब्ध दिलेले आहेत। तुम्ही जर का चॅनल जॉईन केलं नसेल, टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतात। त्यानंतर या ठिकाणी आपण शेवटचं महत्त्वाचं पाहू की औरंगाबाद विभागात या ठिकाणी 631 गट क च्या आणि गट ड च्या 557, अशा 1188, सर्वात जास्त या ठिकाणी औरंगाबाद विभागामध्ये जागा दिल्या आहेत। अशा एकूण मित्रांनो गट क च्या जागा आहेत 2151 आणि गट ड च्या आहेत 987, अशा एकूण टोटल 3138 जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघत असून जेव्हा जाहिरात प्रसिद्धी झाल्यावर त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध असते। ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाल्यास त्याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण या ठिकाणी बनवणार आहोत। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी। आणि जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे। आणि समोरच्या तुम्हाला वाटचालीला म्हणजे नोकरी संबंधित सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।